साधं वांग आणि वडी पण सावजीच्या लग्नात बनवली की चव भारी। ही रेसिपी सावजीच्या लग्नातील हळदीच्या जेवणाची खास रेसिपी आहे। एकदम झणझणीत आणि चमचमीत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मस्त तर्रीदार भाजी आहे। नमस्कार मंडळी, एका भांड्यात तेल घेतलं, थोडं जास्त तेल लागतं। वड्या फ्राय करून घेतल्या, तळून घेतल्या वड्या। उडदाच्या वड्या आहे या। सावजीच्या लग्नात उडदाच्या वड्याची खासियत असते आणि सावजी लोकांच्या घरी उडदाच्याच वड्या होतात, मुगाच्या होत नाही। आता ह्या तळून काढायच्या आहे, जास्त पण तळायच्या नाही आहे, हलक्याशा तळून काढायच्या आहे। तळून झालेल्या आहेत। आता त्याच तेलामध्ये थोडी मोहरी जिरं घातलं, मोहरी जिरं तडतडलं की बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेल्या 2-3 हिरव्या मिरच्या घातल्या, छान परतून घेतल्या। आता अद्रक लसूण पेस्ट छान परतून घ्यायचं आहे। छान असं परतून घ्यायचं आहे अद्रक लसूण पेस्ट। आता त्यात वांगे घातले, वांग्याच्या फोडी घातल्या, चिरलेले वांगे। छान कांद्याबरोबर मिक्स करून घेतलं आणि झाकून 5-7 मिनिटं शिजू दिलं। 5-7 मिनिटांनंतर वड्या घातल्या, झाकून आणखी तसंच तेलात मुरू दिलं। आता जास्त मुरू द्यायचं नाही आहे। 2-3 मिनिटं नंतर टोमॅटो घातला, छान मिक्स करून घेतलं टोमॅटो। दोन मिनिटांनंतर बऱ्यापैकी तिखट घालायचं आहे। हळद घातली, धणे जिरे पावडर घातलं, सावजी मसाला घातला, चवीपुरतं मीठ घातलं, छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता पाणी घालून शिजू द्यायचं आहे। अशाच माझ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, कमेंट करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करा। आता झाकून शिजू द्यायचं आहे वडी आणि वांगे। वाव, मस्त कलर आला आहे। आपल्या वड्या शिजलेल्या आहेत। आता वरून सावजी मसाला, गोडा मसाला आणि धणे जिरे पावडर घातलं, स्प्रिंकल केलं आणि कोथिंबीर घातली आणि झाकून तसंच 2 मिनिटं राहू दिलं। 2 मिनिटांनंतर हे बघा किती सुंदर आपली भाजी दिसत आहे। छान मस्त तेलाचा तवंग आला आहे। सावजी स्पेशल वडी वांग्याची भाजी आपली तयार झालेली आहे। लग्नातली भाजी घरच्या घरी कशी बनवायची एकदम साधी आणि सोपी पद्धत मी दाखवलेली आहे। तुम्ही पण ही वडी वांग्याची भाजी करून बघा, खूप छान आणि टेस्टी लागते। आता लग्नाचे सीझन चालू झाले आहेत। सावजी पद्धतीची वडी वांग्याची भाजी करून बघा, ट्राय करा आणि एन्जॉय करा। कशाही बरोबर खाऊ शकता तुम्ही, वरण, भात, पोळी, चपाती, भाकरी, उत्तम लागते। बाय।